नमस्कार मंडळी. तर मी शुभांगी आणि खूप खूप स्वागत तुमचं आपल्या शुभांगी ब्लॉगमध्ये. तुम्हाला सर्वांना कल्पनाच आहे, आम्ही देवदर्शनाला चाललो आहोत आणि आम्ही काल पैठणचं दर्शन केलं. आज सकाळी परत पैठणचं दर्शन केलं आणि आता आम्ही कुलदैवतेच्या दर्शनाला अंबाजोगाई मातेला चाललो आहोत. तर ही अंबाजोगाई मातेचं मंदिर बीड जिल्ह्यात आहे. बीड शहरापासून जवळजवळ 100 किलोमीटर पुढे अंबाजोगाई गावाचंच नाव आहे, म्हणजे देवीचंच नाव दिलेलं आहे ह्या गावाला. तर तिथे आम्ही दर्शनासाठी चाललो आहे. तर खूप छान रोड आहे आणि रस्त्याच्या मधोमध मस्तपैकी फुलझाडी लावलेली आहे आणि खूप सकाळी सकाळी प्रसन्न असं वातावरण आहे. फुलं किती सुंदर दिसताय ना. या झाडांना पाणी घालत असेल का फुलांना? खूप छान रोड आहे, मस्त रोड आहे आणि मस्तपैकी रस्त्याच्या कडेला मध्यभागी फुलं लावलेले मस्तपैकी. आणि आम्ही मस्त छान चाललोय रमत गप्पा मारत आमच्या कुलदैवतेच्या दिशेने. शरण तुला जय अंबे कर ना बंद अहो काय फुलांचा नजारा यार. आणि 50-60 किलोमीटर प्रवास करून आल्यानंतर आम्ही इथे हॉटेल वृंदावन इथे नाश्त्यासाठी थांबलोय. बघू आता इथे काय काय नाश्त्याला. आणि या ठिकाणी आम्ही मस्त नाश्ता मागवलाय, वडा रस्सा. हे बघा, तर आता आम्ही छान नाश्ता करतो आणि वडा रस्सा ताव मारले. आता आम्ही मस्तपैकी गरमागरम भजे मागवले. तर चला या भजे खायला. नाश्ता करून झाला आणि त्यामुळे आमच्या गाडीकडे चाललोय परत. ऊन लागायला लागलंय परत. हे बघा पिल्लू तेजू ते जास्त उंच असल्यामुळे कॅमेऱ्यात येत नाही. मला म्हणतो मम्मी मला दिसत होते. दिसला का ते? दिसलो का? हां दिसलं. हे माझ्या मी लहानपणी बोलत होतो कंप्लेंट पे, पण तिने केलं नाही. छानपैकी नाश्ता करून झाल्यानंतर आता आम्ही पुढे निघालोय आणि इथून तिथून फुलांची झाडं आहेच. खूप छान रोड आणि मस्त आहे बघा. खूप छान ड्रायव्हिंग करता येते कारण सकाळी सकाळी निघाल्यामुळे रस्त्याने ट्रॅफिक वगैरे पण काहीच नाही आहे. शांत रस्ता आहे आणि खूप भारी वाटतंय. तर हे बघा, हा डोंगरातनं रस्ता काढलेला आहे ना. दोन्ही बाजूला मोठा डोंगर आहे आणि डोंगर ठोकरून हा रस्ता तयार केलेला आहे. त्याची प्लॅनिंग केली होती. हो का? तर इथून आम्ही चाललो आहोत या रोडनी. तर हे बघा, न्याय पाहिजे न्याय पाहिजे. हा फोटो आहे, काय नाव आहे त्यांचं? संतोष देशमुख. तर यांचं मर्डर झालेलं आहे. तर ते काहीतरी समाजकंटकांनी ते मर्डर केलेले. तर तेथील गाववाल्यांनी त्यांचा फोटो लावून आमच्या राजाला न्याय पाहिजे असे भरपूर पोस्टर लावलेले होते. त्यांची बरीच डेंजर कथा झालेली, ती संपूर्ण आपल्या महाराष्ट्राला माहिती आहेच. तर तिथून आम्ही चाललो होतो. तर त्यांचा विषय निघाला गाडीमध्ये आणि आम्ही पुढे जात होतो. रोशिनी दिदिसित रोशिनी दुर्मद शोषिनी सिंधु सुते जय जय हे महिषासुरमर्दिनी रम्य कपर्दिनी शैलसुते ऐ जगदंब कदंब कदंब नवयवासिनी आसरते शिखर शिरोमणी तुंग हिमा. तर फायनली आम्ही अंबाजोगाई शहरामध्ये जाऊन आलो आहोत. ते हे बीड जिल्ह्यामध्ये आहे अंबाजोगाई आमचं कुलदैवत. आणि इकडे तुला तर पट्टा दिस गावातून चाललोय आता आम्ही. अंबाजोगाई गावातून चाललोय, म्हणजे गावाचं नावच अंबाजोगाई आणि कुलदैवतेचं नाव पण आमचं देवीमुळे गावाचं नाव हा. तर अंबाजोगाई देवीमुळे ह्या गावाचं नाव पण अंबाजोगाई गाव असं आहे. तर आम्ही पोहोचलो इथं. मंदिर अजून 1-1.5 किलोमीटर आहे. 450 मीटर 450 मीटर म्हणजे 500 मीटर अंतरावर मंदिर आलो. मंदिर आम्ही आमचं. तर फायनली आम्ही आमचं कुलदैवत अंबाजोगाई श्री क्षेत्र अंबाजोगाई जिल्हा बीड इथे पोहोचलेलो आहे. योगेश्वरी माता आमचं कुलदैवत आहे. हे बघा, इथं खूप साऱ्या गाड्या पार्क केलेल्या आहे.
इथे गाडी पार्क केली आम्ही आमची आणि आता आम्ही चाललोय मंदिरात. तर चला तुम्हाला दाखवते आमचं मंदिर, आमचं कुलदैवत. तर चला आमच्यासोबत मंदिरामध्ये, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर मंदिराच्या बाहेर ही आजी बसलेल्या आहे. इथून मेन प्रवेशद्वारातनं आम्ही आता मंदिराच्या गाभा म्हणजे आवारात प्रवेश केलाय. इथे मी देवीसाठी देवीचं ओटी पुरण घेतलंय मस्त पैकी आणि आता मी मंदिरात चालली आहे. चल पिल्लू. इकडे लावलेली आहे, इकडल्या साईडला. चपडा, नारळ, ओटी, बांगड्या, दक्षिणा सगळं टोपल्यात व्हायचं. आता आमची दर्शन वगैरे झाले, ओटी पुरण झालं देवीचं आणि खूप छान दर्शन झाले आणि खूप समाधान वाटलं. अन्नदान पावती पण काढली, दान आईला मुलीचं कौतुकच असतं. त्यांनी अन्नदान पावती पण काढली आणि आता इथे महाप्रसादाचा कार्यक्रम पण आहे, म्हणजे रोज असतो. आपण थांबतो तो. आम्हाला पुढे दर्शन झाले पाहिजे, म्हणजे वेळ नाही एवढा. आता बाहेर फिरायला आलो, देवदर्शनाला आलो, आता आम्ही प्रसाद काही घेत नाही. आम्ही चाललो आहे पुढे आता कुठे जातो बघा तुम्ही पुढे. दर्शन खूप छान झालं, खूप मस्त झाले खरं दर्शन. यार तेच तो कलरचा देईल तो पट्टा. बरं आहे ना, लाईफ टाईम लागू. तर इथे दररोज सकाळी नाश्ता व दुपारी जेवण असतं आणि आज पण इथे जेवण आहे. म्हणजे अन्नदाते रोज कोणी ना कोणी अन्नदान करतंय, तर आज पण अन्नदान आहे. तर हे आहे मेन गेट ऑफ योगेश्वरी देवस्थान अंबेजोगाई बीड, जे की आमचं कुलदैवत आहे. आणि इथे हे बाहेर आहे जिथे की दिवे लावतात नवरात्रामध्ये वगैरे. याला दुधमाळा म्हणतात. तर योगेश्वरी मातेचं म्हणजेच अंबाजोगाई मातेचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही इथे श्री क्षेत्र रेणुका देवी मंदिर इथे आलेलो आहे. हिला मूळ अंबाजोगाई असं म्हणतात, कारण पूर्वी असं सांगतात की अंबाजोगाई म्हणजे योगेश्वरी माता पहिले इथे मंदिर होतं आणि मग नंतर भाविकांना यायला जायच्या दृष्टीने अंबिका मा म्हणजे अंबाजोगाई मातेचं मंदिर गावात बांधले. तर हे मूळ अंबाजोगाईचं मंदिर इथे आहे. तर इथे आता आम्ही सध्या आलो आहे. तर ही रेणुका माता माहूरची रेणुका मातेचं इथं मंदिर आहे. तर इथं
रेणुका मातेचं माहूरची देवी ही रेणुका माता यांचं मंदिर आहे. इथे पण आम्ही देव भेटवायला आणले. पिल्लू इथं देवाची पूजा करते. तर इथे वरती रेणुका मातेचं मंदिर आहे. तर खाली मूळ अंबाजोगाई म्हणजे आमची कुलदैवता आहे, हिचं मूळ स्थान इथे आहे. इथे आता आम्ही दर्शनासाठी चाललो आहोत. मूळ अंबाजोगाईचं दर्शन घेण्यासाठी. तर हे मंदिर थोडं खाली आहे, छोटंसं मंदिर आहे. तर चला तुम्हाला मी तिथे घेऊन जाते. तर 1 तास झालाय आम्ही योगेश्वरी माताचे मंदिर सोडून आणि आम्ही पुढे चाललोय तुळजापूरच्या दिशेने. बराच वेळ प्रवास करून झाल्यानंतर आम्ही एका ठिकाणी थांबलो. मस्तपैकी 2-2 ग्लास रस पिला आणि आम्ही पुढे तुळजापूरच्या दिशेने चाललोय. तर आम्ही मधल्या रोडने चाललोय, त्यामुळे हा रस्ता कच्चा आहे, थोडा खराब आहे रस्ता. पण मी एका बाबांनी सांगितलं का पटकन जातं म्हणून आम्ही आलो. पण मधल्या रस्त्याने तुम्ही काही जाऊ नका, कारण रस्ता एवढा व्यवस्थित नाहीये. लातूरवरून तुम्ही लातूर मार्गे जा, हे तुम्हाला सजेस्ट करते मी. तर चला तुळजापूरला तुळजाभवानीचं दर्शन घ्यायला. घर हो ना पाणी वाटलं एकदम ढासा आलं त्या. आणि ही वस्ती बघा, एकदम अशी कठड्यावर ही वस्ती आहे. असं वाटतं हे कधी पण ढसळून जाईल जास्त पाऊस आला तर. किती डेंजर ठिकाणी ही लोक राहत आहे बघा. तर जरा बापरे, डेंजरच आहे ना. हो, खूप डेंजर आहे. तर चला आम्ही जातो आता. ही वस्ती दिसली तरी तुम्हाला दाखवली मी. अशी उंच डोंगरावर आहे. डोंगरावर म्हणजे अशी टेकडीसारखं आहे आणि वरती घर आहे. आणि आम्ही तुळजापूरमध्ये पोहोचलोय आणि खूप साऱ्या कार इथे पार्क केलेलं आहे. खूप गर्दी दिसते मंदिरामध्ये तुळजापूरमध्ये. त्या मंदिरात जाते मी, दाखवते तुम्हाला. जेवढं शूट होईल तेवढं दाखवते. म्हणजे ते शूटिंग बंद करायला सांगितले, ते शूटिंग बंद करायला. तर चला. तर आम्ही निघालो देवदर्शनाला चा पार्ट 4 इथे संपवते मी. उरलेला भाग तुम्हाला उद्या दाखवाल. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ? आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा आणि पाहत राहा. आम्ही निघालो देवदर्शनाला. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा, कारण मी तुम्हाला उद्या दाखवणार आहे तुळजापूर मंदिरमधील सर्व शूट. खूप छान आहे, त्या व्हिडिओ नक्की बघा.